परतवाडा अचलपूर जुळवा नगरीत प्रशासकीय अधिकारी व सामाजिक संस्था यांच्याकडून राजे शिवाजी हायस्कूल लगत असलेल्या ग्रीन बेल्ट मध्ये मान्सून पूर्व पडित असलेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम अचलपूर नगरपालिका अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होत असलेल्या जून मधील वृक्ष लागवड प्रति खुल्या जागेची पाहणी तालुक्यातील गणमान्य प्रशासकीय अधिकारी यांनी केली। राजे शिवाजी विद्यालय लगत असलेल्या नदीपात्रातील ग्रीन बेल्ट मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग अचलपूर नगरपालिका अचलपूर येथे येत्या पावसाळ्यात प्राणवायू देणारे 900 वृक्षाचे वृक्षारोपण होणार आहे, ज्यामध्ये विशेषतः कडुनिंब, पिंपळ, औदुंबर, बेल, कवीट, बिहाडा यासारखे वृक्ष लागणार आहे। जुळवा नगरीतील नागरिकांसाठी ही 900 झाडांची एक वनराई सजणार असून या समाजाभिमुख उपक्रमाच्या शुभारंभाकरिता नगराध्यक्ष सुनीता नरेंद्र फिसके, एसडीओ संदीप कुमार अपार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहतरे, मुख्याधिकारी अश्विनी वाघमले, ठाणेदार सदानंद मानकर, एपीआय भालेराव, डॉक्टर ठाकरे, प्रफुल्ल वानखडे, शरद शर्मा, आंभोरे, हिवराले, योगेश खानजोडे, संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे उपस्थित होते। जुळवा नगरीत नगरपालिका परिक्षेत्रामधील जी विकासाची कामे सुरू असताना रस्त्यालगत असलेली शेकडो झाडे तोडल्या गेली, त्यामुळे कुठेही पर्यावरणाचे नुकसान होणार नाही या हेतूने सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिका अचलपूर यांना 900 झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी 3 वर्षापर्यंत स्वीकारली असून ही ऑक्सिजन स्त्रोत झाडे नक्कीच जुळवा नगरीत हितकारक असेल असे मत गणमान्य अधिकारी वर्गाने मांडले असून या पडित जागेत येत्या पावसाळ्यात शहराला एक सुंदर हिरवीगार वनराई निर्मित होणार आहे असा आनंद व्यक्त केला जात आहे। तसेच कालांतराने येथे वरिष्ठ नागरिक, लहान मुले, युवक यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक सुद्धा तयार होणार आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।